आता आपण एक्सपेरिमेंट नंबर फर्स्ट बघणार आहे, आयडेंटिफिकेशन ऑफ कॅटायन. आता त्याचा प्रॅक्टिकल सिग्निफिकन्स बघूया. आता हे बघा, आयोनायझेशन फिनॉमिनन, नेचर ऑफ सोल्युशन अँड मॅग्निट्यूड ऑफ आयन्स प्लेज अ वायटर रोल इन द व्हेरियस केमिकल कॅटॅलिसिस प्रोसेस. म्हणजे सोल्युशनचं नेचर, सोल्युशनचं मॅग्निट्यूड, सोल्युशनमध्ये जे आयन्स प्रेझेंट असतात ते काय करतात, कॅटॅलिसिस प्रोसेसमध्ये काय करतात, महत्त्वाचा रोल प्ले करतात. अँड देअर प्रोडक्ट इन इंडस्ट्री. In chemical and allied engineering process, diploma engineers have to work with different solution and respective cation and anion. म्हणजे तुम्हाला काय करायला लागतं, वेगवेगळ्या कटायन आणि अनायनसोबत वेगवेगळे डिफरंट सोल्युशन घेऊन वर्कआउट करायला लागतं. ते हॅव टू परफॉर्म सॅम्पल टेस्टिंग इन द इंडस्ट्री अँड ऑल्सो यूज द डेटा प्रोड्युस्ड फ्रॉम द सॅम्पल टेस्टिंग. त्यांना काय करायला लागतं, सॅम्पल काय करायला लागतं, इंडस्ट्रीमध्ये टेस्ट करायला लागतं आणि तो सॅम्पल टेस्टिंगचा डेटा पण काय करायला लागतो, प्रोड्यूस करायला लागतो. इन दिस एक्सपेरिमेंट स्टुडंट विल फाइंड द मॅग्निट्यूड. या एक्सपेरिमेंटमध्ये स्टुडंटला काय भेटतं, तर मॅग्निट्यूड अँड टाईप्स ऑफ द कॅटायन प्रेझेंट इन द गिवन सॅम्पल. म्हणजे तुमच्या सॅम्पलमध्ये जेवढे कॅटायन्सचे टाईप आहेत ते तुम्हाला कळतात. विच हेल्प्स इन द सॅम्पल टेस्टिंग इन इंडस्ट्री. जे तुम्हाला इंडस्ट्रीसाठी सॅम्पल टेस्टिंगला काय करतं, हेल्प करतं. आता प्रोग्राम आउटकम काय काय आहेत बघायचे. बेसिक नॉलेज, एक्सपेरिमेंट अँड प्रॅक्टिस, इंजिनिअरिंग टूल्स, इंडिव्हिज्युअल आणि टीमवर्क, कम्युनिकेशन, लाईफ लॉंग लर्निंग. म्हणजे हा एक्सपेरिमेंट केल्यानंतर तुम्हाला हे सगळं भेटणार. आता रिलेव्हंट कोर्स आउटकम बघा. अप्लाय द कॅटॅलिसिस प्रोसेस इन इंडस्ट्री. म्हणजे तुम्ही ही कॅटॅलिसिस प्रोसेस इंडस्ट्रीमध्ये अप्लाय करू शकता. प्रॅक्टिकल लर्निंग आउटकम. आयडेंटिफाय द कॅटायन इन द गिवन आयोनिक सोल्युशन. इथं पण तुम्हाला 2 आयोनिक सोल्युशन देण्यात येतील. त्यामधलं तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे, कॅटायन फाइंड करायचं आहे. म्हणजे कोणता कॅटायन त्यामध्ये प्रेझेंट आहे. आता प्रॅक्टिकल स्किल काय लागणार बघा तुम्हाला. हँडलिंग ग्लासवेअर, हँडलिंग रिएजंट आणि ऑब्झर्वेशन. हे तुम्हाला त्यामध्ये नोट डाऊन करायचं. रिलेव्हंट अफेक्टिव्ह डोमेन रिलेटेड आउटकम. म्हणजे हे प्रिकॉशन काय घ्यायचे आहेत बघा. फॉलो सेफ्टी प्रॅक्टिसेस. म्हणजे हीट करताना प्रॉपरली हीट करायचं आहे. प्रॅक्टिस गुड हाऊसकीपिंग. आता थेरॉटिकल बॅकग्राऊंड बघा. डिझोल्युशन ऑफ द ॲसिड, बेस अँड साल्ट इन वॉटर. ज्यावेळी तुमचा ॲसिड, बेस किंवा सॉल्ट वॉटरमध्ये डिझॉल्व होतो त्यावेळी काय होतं, इट कॅन डिसोसिएट इंटू 2 टाईप्स ऑफ आयन. म्हणजे 2 टाईपच्या आयन्समध्ये ते काय होतात, डिसोसिएट होतात. एक असतो तो पॉझिटिव्हली चार्ज आयन असतो आणि दुसरा असतो तो निगेटिव्हली चार्ज आयन असतो. मग जो पॉझिटिव्हली चार्ज आयन असतो त्याला काय म्हणायचं, कॅटायन. तो कसा तयार होतो, फॉर्मड बाय लॉस ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम मेटॅलिक ॲटम. म्हणजे मेटॅलिक ॲटममधून एक इलेक्ट्रॉन लूज झाल्यानंतर तो काय होतो, पॉझिटिव्हली चार्ज आयन्स तयार होतो. व्हाईल अनायन आर फॉर्मड बाय गेन ऑफ इलेक्ट्रॉन. अनायन कसा तयार होतो, तर गेन ऑफ इलेक्ट्रॉनमधून फ्रॉम नॉन मेटॅलिक रॅडिकल और ग्रुप ऑफ नॉन मेटल. मग नॉन मेटल किंवा नॉन मेटॅलिक रॅडिकलचाच काय तयार होतो, अनायन तयार होतो. अनायन कधी तयार होतो, ज्यावेळी तो इलेक्ट्रॉन गेन करतो. मग चार्जेस प्रेझेंट ऑन कॅटायन अँड अनायन. कॅटायन आणि अनायनवर जे चार्जेस असतात ते काय रिप्रेझेंट करतात, रिप्रेझेंट द व्हॅलन्सी ऑफ द इलिमेंट. म्हणजे त्या इलिमेंटची असणारी व्हॅलन्सी रिप्रेझेंट करतात. फॉर एक्झाम्पल फेरिक क्लोराईड जर तुमचा कंपाऊंड आहे तर Fe+3 ही त्याची व्हॅलन्सी असणार. सिमिलरली Clची पण तेवढीच असणार. समजा FeCl2 आहे तर काय असणार, Fe+2 Cl+2. कॅल्शियम सल्फेट आहे तर Ca+2 SO4- NaCl आहे Na+Cl-. म्हणजे जेवढा कॅटायनवर चार्ज असणार तेवढाच अनायनवर चार्ज असणार. मग टोटल नंबर ऑफ द चार्जेस प्रेझेंट ऑन द कॅटायन आर ऑलवेज इक्वल टू द टोटल नंबर ऑफ चार्जेस प्रेझेंट ऑन अनायन. म्हणजे जेवढा कॅटायनवर चार्ज असणार तेवढाच अनायनवर सुद्धा चार्ज असणार. मग त्यामुळे काय होतं, हेन्स होल सोल्युशन इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. म्हणजे तुमचं होल सोल्युशन कसं असणार, इलेक्ट्रिकली न्यूट्रल असणार. कारण कॅटायनवर जितका चार्ज आहे तितकाच तुमचा अनायनवर असणार आहे. मग दोन्ही तुमचं सोल्युशन कसं असणार, ते न्यूट्रल असणार. आता रिसोर्स काय काय लागतात बघा. टेस्ट ट्यूब होल्डर. हा बघा, ही टेस्ट ट्यूब होल्डर. परत टेस्ट ट्यूब स्टँड बघा. तुमचं टेस्ट ट्यूब स्टँड आहे. आणि काय लागणार, बिकर्स लागणार. हे बिकर आहे. आता आपण डायरेक्ट प्रोसिजर बघूया. प्रोसिजर काय आहे, क्लीन द टेस्ट ट्यूब थरपली विथ वॉटर. सगळ्या टेस्ट ट्यूब काय करायचे, क्लीन करायचे. आपण पहिला काय करणार आहे, हे इन्फरन्स आधी चेक करा. हे सगळे काय आहेत, कॅटायन्स आहेत. त्या इन्फरन्समध्ये टाईप आहेत. फर्स्ट ग्रुप इलेमेंट, सेकंड ग्रुप इलेमेंट, थर्ड ग्रुप इलेमेंट, फोर्थ आणि 5th ग्रुप इलेमेंट. म्हणजे 5 ग्रुप आहेत. त्या 5 ग्रुपमध्ये 5 काय आहेत,
कटायन प्रेझेंट आहेत. आता फर्स्ट ग्रुप असेल तर त्यात कोणता आहे, तर Pb+2 कटायन प्रेझेंट आहे. सेकंड ग्रुपमध्ये कोणता आहे बघा, Cu+2 Sn+2 Sn+4 हे 3 कटायन आहेत. थर्ड ग्रुपमध्ये कोणते आहेत बघा, Al+3 Fe+2 Fe+3 Cr+3 हे आहेत. थर्ड बी मध्ये कोणते आहेत बघा, Zn+2 Mn+2 Nickel+2. परत फोर्थ ग्रुपमध्ये बघा CO+2 आणि काय आहे Ba+2 आणि Ca+2. परत फिफ्थ ग्रुपमध्ये कोणतं आहे Mg+2. हे असे तुमचे 5 ग्रुप आहेत आणि त्या 5 ग्रुपमध्ये काय आहेत, कॅटायन आहेत. मग त्यातले तुम्हाला कोणत्या तरी 2 ग्रुपचे काय दिले जाणार, कॅटायन दिले जाणार. त्यातले तुम्हाला काय करायचं आहे, त्या सोल्युशनमधले कॅटायन तुम्हाला फाइंड आउट करायचे आहेत. मग आता आपली डायरेक्ट प्रोसिजर बघूया. OS प्लस डायल्यूट HCl. आता हे तुमचं सोल्युशन आहे. आता यात कोणता कटायन आहे हे आपल्याला माहीत नाही, बरोबर आहे. हे काय आहे, OS आहे. ह्यात कोणता कटायन आहे, हे कटायन एक सोल्युशन आहे, म्हणजे यात एक कटायन आहे. मग त्या कॅटायनचं काय करायचं आहे, आपल्याला नेम फाइंड आउट करायचा आहे. मग आपण पहिली टेस्ट करूया. पहिली टेस्ट काय आहे बघा, OS प्लस डायल्यूट HCl. ऑब्झर्वेशन काय होते बघायचं. व्हाईट PPT आली तर काय असणार, फर्स्ट ग्रुप प्रेझेंट, दॅट इज Pb+2 मे बी प्रेझेंट. जर PPT आली नाही तर काय असणार, फर्स्ट ग्रुप इज अबसेंट. आता पहिली टेस्ट घेऊन बघूया. हे बघा, ही टेस्ट ट्यूब आहे, यामध्ये तुमचं हे OS सोल्युशन आहे. आता यामध्ये काय करणार आहे, मी डायल्यूट HCl पोअर करणार आहे. डायल्यूट HCl पोअर केल्यानंतर काय ते बघूया. हे बघा, तुमची ही कशी झाला, व्हाईट PPT आली आहे. हे बघा, ही काय तुमची व्हाईट PPT, म्हणजेच काय आहे, तुमच्यात काय प्रेझेंट आहे, Pb+2 प्रेझेंट आहे. आता काय करायचं, आपल्याला एक कळलं की Pb+2 प्रेझेंट आहे, तर आपण काय करायचं, एक CT घ्यायची. ही पहिला जो पॉईंट आहे तो आयडेंटिफिकेशन ऑफ कॅटायन, म्हणजे कोणता कॅटायन तुमच्या ह्याच्यात प्रेझेंट आहे तो ओळखायचा. आणि एकदा कॅटायन डिटेक्ट झाल्यानंतर तो काय करायचा, त्याची कन्फर्मेटरी टेस्ट घ्यायची. आता हा बी पॉईंट आहे, कन्फर्मेटरी टेस्ट, त्यालाच आपण CT म्हणतो. CT फॉर कॅटायन, म्हणजे आपल्याकडे तोच कॅटायन आहे हे कन्फर्म करायला काय असतं, ही टेस्ट असते. आता CT फॉर फर्स्ट ग्रुप कॅटायन, आपला फर्स्ट ग्रुप आहे आणि फर्स्ट ग्रुपमध्ये कोणता एलिमेंट आला आहे आपला, तर Pb+2 म्हणजे लीड+2 आला आहे. मग CT फॉर Pb+2 काय आहे बघा, टेस्ट बघा त्याच्या काय आहेत. पहिली टेस्ट काय आहे, OS प्लस डायल्यूट H2SO4. काय येणार आहे, व्हाईट PPT. जर आली तर Pb+2 कन्फर्म. दुसरी काय आहे, OS प्लस K. PPT कसली येणार आहे, DPL, तर Pb+2 कन्फर्म. तिसरी काय आहे, OS प्लस K2CrO4, म्हणजेच काय, पोटॅशियम क्रोमेट. ते ॲड केल्यानंतर काय येतं, येलो PPT. मग हे आपण PPT टेस्ट करणार आहे सगळ्या. टेस्ट केल्यानंतर कोणते कलर येतात ते आपण ऑब्झर्व करूया. तर बघा, आता आपण पहिली CT घेऊन बघूया. त्यामध्ये काय आहे बघा, OS प्लस, हे OS घेतलं आहे. OS प्लस काय करायचं आहे, डायल्यूट H2SO4. हे बघा, काय आलं, व्हाईट PPT आली आहे. परत एकदा व्हाईट PPT आली बघा, आली का इथं, OS प्लस डायल्यूट H2SO4 व्हाईट PPT आली, म्हणजे Pb+2 कन्फर्म. आता दुसरी घेऊन बघूया, OS प्लस पोटॅशियम आयोडाईड. तुमचा OS. आता पोटॅशियम आयोडाईड घेणार आहे. हे बघा, डीप येल्लो PPT आली. डीप येल्लो. आता चौथी टेस्ट बघूया. चौथी टेस्ट काय आहे, OS.
OS म्हणजे काय तर ओरिजिनल सोल्युशन. तुमचा जो कॅटायन आहे त्याचं काय असतं, ओरिजिनल सोल्युशन असतं. मग OS प्लस काय घ्यायचं आता, K2CrO4. बघा येल्लो PPT. बघा पहिली काय आली आयडेंटिफिकेशनची व्हाईट PPT. HCl बरोबर H2SO4 बरोबर काय आली व्हाईट PPT. परत पोटॅशियम आयोडाईड बरोबर काय आली डीप येल्लो PPT. आणि K2CrO4 म्हणजेच पोटॅशियम क्रोमेट बरोबर काय आली येल्लो कलरेशन आलं. हे बघा, आणि हा तुमचा डीप येल्लो. मग ह्या काय झाल्या PB+2ची ही आयडेंटिफिकेशनची, आणि ह्या CT ह्या आपण CT कॅरी आउट केल्या. आता हे जे तुमचं आलंय ते लिहायचं कुठं बघा, हे आयडेंटिफिकेशन ऑफ कॅटायन आहे, सॅम्पल सोल्युशन नंबर 1. मग तुमचं सॅम्पल सोल्युशन काय होतं तर 1 नंबरचं होतं, बरोबर आहे. मग तुम्ही काय लिहिणार तिथं, हे बघा पहिला काय लिहायचं, OS प्लस डायल्यूट HCl व्हाईट PPT फर्स्ट ग्रुप प्रेझेंट, दॅट इज PP+2 मे बी प्रेझेंट. हे कुठं लिहिणार तुम्ही, इथं लिहिणार आहे असं टेस्ट ऑब्झर्वेशन इन्फरन्समध्ये. OS प्लस डायल्यूट HCl व्हाईट PPT फर्स्ट ग्रुप प्रेझेंट. परत त्याची CT घ्यायची. CT घेताना तुम्ही काय लिहिणार, हा जो पूर्ण टेबल आहे CT4 PB+2 तो आहे असा इथं कॉपी करायचा, टेस्ट ऑब्झर्वेशन इन्फरन्स. आणि घेताना काय म्हणायचं, CT4 कॅटायन PB+2. मग हा आपला एक सोल्युशन झाला. आता दुसरं सॅम्पल बघूया. आता दुसरा OS आपण हे घेऊया. हे बघा दुसरी टेस्ट बघूया. तर दुसरं काय आहे, OS प्लस डायल्यूट HCl. आता इथं दुसरं सोल्युशन आपण यूज करूया, कारण एक आपण काय केलं आहे, एकाचा आयन फाइंड आउट केलं आहे. आता दुसरं सोल्युशन बघूया. तुमचं सॅम्पल सोल्युशन नंबर 2. सॅम्पल सोल्युशन नंबर 1 मध्ये कोणता कॅटायन होता तर PB+2 होता. आता सॅम्पल सोल्युशन नंबर 2 मध्ये कोणता आहे हे बघूया. मध्ये काय आहे बघा, OS म्हणजे आपण काय घेणार आहे, OS. आता पहिला सॅम्पलमध्ये आपल्याला हे डिटेक्ट झाले, त्यामुळे ह्याची टेस्ट घेणार का परत आपण, नाही. तर आता सेकंड ग्रुपची घेणार आपण, OS प्लस डायल्यूट HCl. समजा हा ग्रुप जर ॲबसेंट असेल तर आपण परत काय घेणार, तिसऱ्या ग्रुपची. हा पण ॲबसेंट असेल तर चौथा, हा ॲबसेंट असेल तर पुढचा. म्हणजे जो ॲबसेंट येईल तसं काय करायचं आपण, जोपर्यंत प्रेझेंट येत नाही तोपर्यंत टेस्ट या घेत जायच्या. आणि प्रेझेंट आल्यानंतर काय करायचं, त्या एलिमेंटची काय करायची, CT घ्यायची, म्हणजे कन्फर्मेटिव्ह टेस्ट घ्यायची. आता OS बघूया. बघा दुसरी टेस्ट घेऊया आपण. OS घेतलंय, ठीक आहे, OS घेतलं. आता यामध्ये काय करायचं आहे, डायल्यूट HCl पास करायचं आहे. डायल्यूट HCl पास केल्यानंतर काय करायचं, त्यात H2S गॅस पास करायचा आहे. हे बघा H2S गॅस पास आउट केला. मग बघा ब्लॅक PPT आल्या का, हे बघा यानी ब्लॅक PPT. हायड्रोजन सल्फाईड का गॅस पास केल्यानंतर यात काय ते ब्लॅक PPT. ही झाली तुमची पहिली. आता आपण काय बघूया, आपल्याला काय भेटले बघा, OS प्लस डायल्यूट HCl प्लस H2S गॅस घेतले, PPT ऑप्टेन भेटली, म्हणजे PPT भेटले आपल्याला. सेकंड ग्रुप प्रेझेंट. आता ती PPT कोणत्या कलरची आहे तर बघा इथं काय सांगितले, ब्लॅक PPT ऑफ कॉपर सल्फाईड. जर ब्राऊन आली असती तर हे काय असतं, टीन सल्फाईड असतं. येलो PPT असते तर SnS2 असतं. नो PPT आली नसती तर सेकंड ग्रुप ॲबसेंट असतं. पण आपलं काय आले, ब्लॅक PPT आली आहे, म्हणजे काय प्रेझेंट आहे तर Cu+2 मे बी प्रेझेंट. मग आता आपण काय करणार आहे, CT फॉर Cu+2 घेणार आहे. तर कॉपरची आपण CT बघा. तर हे बघा CT4 ग्रुप सेकंड कॅटायन, कारण कॉपर कोणता आहे तर सेकंड कॅटायनचा एलिमेंट आहे. तर बघा त्यामध्ये काय घेतले, OS प्लस K4 FeCN6 घेतले. आता आपण OS घेऊया यामध्ये. हे सॅम्पल नंबर 2चं सोल्युशनचं OS आहे तुमचं. तर यामध्ये काय ॲड करायचं आहे बघा, K4 FeCN6
म्हणजे पोटॅशियम फेरो सायनेट. बघा कशी पीपीटी आली, कशी पीपीटी येते. चॉकलेट रेड कलर, हे बघा चॉकलेट रेड कलर आली पीपीटी. ही ब्लॅक आणि ही चॉकलेट रेड कलर. आता दुसरी बघूया. चॉकलेट रेड पीपीटी आली म्हणजे आपलं काय Cu+2 कन्फर्म आहे. आता दुसरी टेस्ट बघूया. OS+K. हे तुमचं सॅम्पल नंबर 2चं सॅम्पल सोल्युशन आहे. हे घेतलं OS प्लस काय करायचं आहे, K ॲड करायचं. K ॲड केल्यानंतर काय होते, कशी आली, ब्राऊन पीपीटी आली. बघा ही ब्राऊन पीपीटी म्हणजे तुमचा काय झाला Cu+2 कन्फर्म. आता तिसरी आणखीन एक बघूया, OS+NaOH. हे OS घेतलं, हे दुसरं सॅम्पल सोल्युशन आहे. हे आपलं OS. ह्यामध्ये काय करायचं आता आपल्याला NaOH ॲड करायचं आहे. NaOH ॲड केल्यानंतर काय येणार आहे, त्याची ब्ल्यू पीपीटी येणार आहे. हे बघा आली का, हे बघा दिसते का ब्ल्यू पीपीटी. हे बघा सॉलिड कन्फॉर्मेशन हे झालं, तयार झालं. सॉलिड पार्टिकल्स तयार होतात. हे बघा ही तुमची ब्ल्यू पीपीटी म्हणजे तुमचा काय झाला Cu+2 काय झाला, कन्फर्म झाला. हे बघा ही ब्लॅक पीपीटी आयडेंटिफिकेशनची, नंतर ही चॉकलेट रेड, नंतर ब्राऊन पीपीटी आणि ही ब्ल्यू पीपीटी. या तिन्ही पण काय आहेत, कन्फर्मेटरी टेस्ट आहेत कॉपरच्या. ही आयडेंटिफिकेशन टेस्ट झाली. आता हे कुठे लिहिणार तुम्ही, तर तुमचं सॅम्पल नंबर सोल्युशन 2 आहे. इथं तुम्ही काय म्हणणार, टेस्ट सोल्युशन आणि इन्फरन्स. तिथं काय लिहायचं, हे लिहायचं OS प्लस डायल्युटेड सेल प्लस H2S गॅस. तुम्हाला काय भेटलं, ब्लॅक पीपीटी ऑफ CuS, Cu+2 मे बी प्रेझेंट. हे तुमचं इथं येणार. परत कन्फर्मेटरी टेस्ट फॉर कॅटायन, तुमचा कोणता कॅटायन आला आहे, कॉपर, तर Cu+2 कॅटायन. मग Cu+2 कॅटायनची काय करायची आहे, तो टेबल आहे सिटीचा, तो आहे असं इथे लिहायचा. रिझल्टमध्ये काय लिहिणार बघा, कटायन आयडेंटिफाईड इन सॅम्पल सोल्युशन फर्स्ट इज, म्हणजे जो कटायन तुम्हाला भेटला आहे त्याचं इथं नाव लिहा. पहिल्यात कोणता भेटला आहे आपल्याला, Pb+2, दॅट कॅन बी ऑप्टेन बाय डिझॉल्विंग डॅश साल्ट इन वॉटर. मग त्याच्या सिटीमध्ये कोणता कलर आला आहे तो घ्या कोणता पण. समजा व्हाईट पीपीटी आहे, मग व्हाईट पीपीटी इन व्हाईट साल्ट इन वॉटर म्हणा, किंवा येलो पीपीटी इन वॉटर म्हणा. परत कॅटायन आयडेंटिफाय इन सॅम्पल सोल्युशन 2 इज, त्याचं नाव लिहायचं. त्याचं काय नाव आहे, तर कॉपर कॅटायन आहे. मग कॉपर कॅटायन दॅट कॅन बी ऑप्टेन बाय डिझॉल्विंग डॅश साल्ट इन वॉटर. मग त्याच्या सिटीमध्ये कोणता पण कलर घ्या, चॉकलेट रेड, ब्राऊन पीपीटी, ब्ल्यू साल्ट इन वॉटर. त्या इंटरप्रिटेशनमध्ये काय लिहिणार तुम्ही, तर तुम्ही काय लिहिणार, फर्स्ट ग्रुप element present in the given sample solution. मग Pb+2 which is present in first group element is present in the given sample solution number 1. Sample solution number 2 contain Cu+2 cation which is from group second. असं लिहा. परत काय प्रॅक्टिकल रिलेटेड कन्क्ल्युजन काय आहे, तुमच्या सॅम्पलची नावं लिहा. तुमच्या सॅम्पल सोल्युशनमध्ये कोणते कोणते कॅटायन होते. पहिल्या सॅम्पल सोल्युशनमध्ये काय होतं, Pb+2 होतं. दुसऱ्या सॅम्पल सोल्युशनमध्ये काय होतं, कॉपर+2 होतं. मग काय लिहिणार तुम्ही, गिवन सॅम्पल सोल्युशन फर्स्ट कंटेन lead+2 ion and given sample solution number 2 contain copper+2 ion. मग प्रॅक्टिकल रिलेटेड क्वेश्चन काय आहेत बघा, सोल्युशन A gives the black PPT with dilute HCl and H2S gas which basic radical is present in the given solution. आता यांनी ॲसिडिक नाही विचारलं, बेसिक रॅडिकल कोणता आहे ते त्यांना सांगायचं आहे, कोणता बेसिक रॅडिकल यामध्ये प्रेझेंट आहे.
डिस्क्राईब द आयडेंटिफिकेशन प्रोसिजर ऑफ BA+2 और CA+2 रॅडिकल फ्रॉम द गिवन अननोन सोल्युशन. मग तुम्हाला आयडेंटिफिकेशनचा चार्ट दिला आहे. मग आयडेंटिफिकेशनची प्रोसेस काय आहे, BA+2 आणि CA+2 त्याची जी आहे ती लिहायची. मग ती प्रोसिजर तिथं लिहायची. मग आयडेंटिफाय कॅटायन इन द सोल्युशन X इफ सोल्युशन X हॅविंग द pale green coloration and when mixed with NaOH gives dirty green color PPT. त्यांनी काय विचारले, कोणता कॅटायन आहे जो काय करतो, NaOH बरोबर पेल ग्रीन कलरेशन देतो. बघा आता हे इथंच असणार आहे आणि त्याची PPT काय आहे, डर्टी ग्रीन PPT. हे यामध्येच कोणता तर असणार. हे बघा प्लेन ग्रीन PPT आणि ही डर्टी ग्रीन PPT ही कशाबरोबर आहे, NaOH बरोबर आहे. म्हणजे कोणता असणार आहे तुमचा फेरस. त्याचा आन्सर काय आहे, फेरस कॅटायन असणार आहे. तो काय देतो, NaOH बरोबर डर्टी ग्रीन प्रिसिपिटेट देतो. मग हे तुमचं प्रॅक्टिकल रिलेटेड क्वेश्चन जे आहेत ते तुम्हाला इथं लिहायचे स्पेस टू राईट आन्सरमध्ये. मग इथे तुमचे आन्सर असणार आहेत. मग अशा पद्धतीने आपला पहिला एक्सपेरिमेंट आयडेंटिफिकेशन ऑफ पॅटर्न कंप्लीट झाला.